पेन्शन फंडातून पैसे काढता येतात, पण योग्य वेळ आणि योग्य कारण असणं महत्त्वाचं आहे। सरकार असो वा खाजगी कर्मचारी, अनेक जण नॅशनल पेन्शन सिस्टम म्हणजेच NPS किंवा GPF मध्ये नियमित गुंतवणूक करत असतात, मात्र गरज पडल्यावर पैसे कसे काढायचे याबाबत स्पष्ट माहिती नसते। चला सोप्या आणि थेट भाषेत समजून घेऊया। तातडीची गरज असल्यास तुम्ही काय कराल? NPS खाते उघडून किमान 3 वर्ष पूर्ण झाल्यानंतर तुम्ही अंशतः पैसे काढू शकता। मुलांचं शिक्षण, लग्न, घर बांधकाम किंवा वैद्यकीय कारणासाठी तुम्हाला तुमच्या स्वतःच्या योगदानापैकी 25% रक्कम काढण्याची परवानगी आहे। ही प्रक्रिया NPS पोर्टल ऑनलाईनवर करता येऊ शकते। निवृत्तीनंतर काय मिळतं? वयाची 60 वर्ष पूर्ण झाल्यावर तुम्ही खात्यातील एकूण रकमेपैकी 60% रक्कम एक रकमी घेऊ शकता। ही रक्कम करमुक्त असते। उर्वरित 40% रक्कम ही ॲन्युइटी प्लॅन मध्ये गुंतवणूक करण्यात येते, ज्यातून दरमहा नियमित पेन्शन मिळतं। लक्षात ठेवण्यासारखं काय? पेन्शन फंड हा आपल्या भविष्यासाठी असतो, त्यामुळे फक्त अत्यावश्यक प्रसंगीच अंशतः पैसे काढावेत। निवृत्तीनंतर आर्थिक सुरक्षितता टिकवण्यासाठी नियोजनपूर्वक निर्णय घेणं मात्र गरजेचं असतं। योग्य माहिती, योग्य निर्णय आणि सुरक्षित भवितव्य। तुम्हाला एकूणच याविषयी काय वाटतं आणि पेन्शनची रक्कम काढण्यात तुम्हाला ही अडचण येते का? आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा आणि अशाच नवनवीन व्हिडिओसाठी नवशक्ती YouTube पेजला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।